मी दिवसभर कोणाकडे होते चला पुढे कळेलच. मी शिवानी आपला डेली मिनी ब्लॉग्स. आणि ना आज आता तुम्हाला माहिती माझी मराठीची टायपिंग मी लावलेली आहे आणि माझं सेकंडच लेसन चालू आहे. पण एवढं जास्त मला कन्फ्यूज होईल आहे ना, कारण की मराठीमध्ये खूप जास्त हार्ड जाईल आहे. कारण की एक एक शब्द एका एका बटनवर 2-2, 3-3 शब्द असल्यामुळे ते थोडंसं हार्ड जाईल. पण मी हळूहळू आता शिकेल. त्यानंतर मग क्लासेसहून आल्यानंतर मग आमचा रँडम माझा प्लॅन झाला. मामी म्हणल्या की चल कॉलनीत, कारण की आज दिवसभर मामाची ड्युटी होती. मग मामाला ड्युटीला जायचं होतं. मग कोणी नव्हतंही, कारण की नवीन नवीन मामा मामी तिथे राहायला गेलेत, कारण की तुम्हाला सांगितलं बांधकाम चालू आहे त्यामुळे. आणि मग तिथे मामीलाही करमत नाही. मग मीही गेले मस्तपैकी. आम्ही थोडा वेळ टाईमपास वगैरे केला. मामीला थोडीशी हेल्प वगैरे केली. मग शंभूसोबत टाईमपास केला, कारण की खूप दिवस झाला शंभूसोबतही नव्हतं कॉन्टॅक्ट, कारण की शंभू इकडे राहायला आल्यामुळं त्यामुळे. कारण की मी दिवसभर तिकडेच होते. नेक्स्ट मॉर्निंगला मस्तपैकी उठल्यावर एवढं छान वाटत होतं ना. मस्त झाडं वगैरे तुम्ही वरती तर बघा, कैऱ्या खूप साऱ्या आहेत. मला एवढं आवडत नाही, पण सानिकाला आणि मम्मीला खूप जास्त आवडतात. मग एवढे सारे मी फुलं मोगऱ्याचे किंवा जास्वंदाचे खूप सारे फुलं वगैरे घेतले. आणि मग मामा बांधकामाकडे येणार होता, मग मलाही घेऊन आला, कारण की आज मला राहा बोलत होत्या मामी, पण माझं प्रॅक्टिकल असल्यामुळे मला यावं लागलं. त्यामुळे मग सकाळी सकाळी आवरलं वगैरे आणि माझी गाडी नेलेली पप्पानी. मग सिद्धीला कॉल केला, कारण की क्लासेसलाही जायचं होतं मला आणि तिथून कॉलेजमध्येही जायचं होतं. मग त्यासाठी सिद्धी आली. थोड्या वेळ मग तिचा वेट वगैरे केला. महाकालचं दर्शन वगैरे केलं तेवढ्या वेळात आणि सिद्धी आली. आल्यानंतर मग दोघीजणीही आम्ही गेल्यात, अगोदर माझ्या कॉलेजमध्ये गेल्यात, कॉलेजमधलं काम वगैरे केलं, क्लासेस वगैरे केल्या. नंतर मंदिरात आलात, मंदिरात दर्शन वगैरे केलं. आणि मला आज जायचं होतं ट्रेन्सवर. थोडेफार टॉप्स वगैरे बघितले आणि कसं वाटेल कमेंट्समध्ये नक्की सांगा. बाय फ्रेंड्स.